हॅलो एव्हरीवन, माझं नाव धनंजय वामनराव खराटे आहे आणि करंटली मी SBI मध्ये जॉब करतोय। हे माझे रिझल्ट्स आहेत। महाजनको असिस्टंट इंजिनियर जो की SBI JA अँड IDBI एक्झिक्युटिव्ह इथे माझं सिलेक्शन झालं आहे 2025 मध्ये। सो हे सेशन खूप महत्त्वाचं असणार आहे। ज्यांच्या कोणाच्या आता अपकमिंग मेन्स असणार आहेत किंवा ज्यांच्या कोणाच्या आता अपकमिंग ज्या काही एक्झाम्स असणार आहेत त्या रिलेटेड हे तुम्हाला एक सेशन असणार आहे। ठीक आहे, सो आपण वन बाय वन डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करूया आणि डिस्कस पण करूया की काय काय गोष्टी आहेत जेणेकरून आपल्याला रिझल्ट कसा आपला येऊ शकतो। ठीक आहे, किंवा कुठे आपला रिझल्ट अडतोय। तर आपण या सगळ्या गोष्टी सिरियसली बघूया वन बाय वन। मला काय काय सांगायचंय, माझा एक्सपिरियन्स असेल किंवा मी ज्या गोष्टी फेस केल्या आहेत किंवा ज्या गोष्टीतून मी गेलोय, जसं की एक ॲस्पायरंट नॉर्मली जातो आणि माझ्याकडून पण काय मिस्टेक झाल्यात ज्या की तुमच्याकडून नाही व्हायला हव्यात, तर त्या मी सगळ्या गोष्टी तुम्हाला आज इथे शेअर करणार आहे। सो प्लीज तुमच्याकडे जर नोटबुक असेल तर तुम्ही हे पॉईंट सगळे नोट डाऊन करून घ्या आणि जे काही इथे डिस्कस होणार आहे ते उद्यापासून तुमच्या मॉकमध्ये असेल, तुमच्या जो काही शेड्यूल असेल त्याच्यामध्ये तुम्ही तो इम्प्लिमेंट करण्याचा ट्राय करा। ठीक आहे, तर आपण वन बाय वन बघूया, एक एक गोष्ट बघूया। ठीक आहे, आता बघा, आता करंटली म्हणजे कालचीच गोष्ट आहे, SBIचा रिझल्ट आला। ठीक आहे, SBI जे प्रिलिमचा रिझल्ट आला आणि त्याच्यामध्ये काही जणांचा रिझल्ट आला, काही जणांचा रिझल्ट नाही आला। तर फर्स्ट ऑफ ऑल ज्यांचा रिझल्ट आला त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि ज्यांचा रिझल्ट नाही आला त्यांच्यासाठी पण आपण दोन शब्द बोलूया। की हे बघा, एक तर गोष्ट क्लिअर आहे की रिझल्ट नाही आला याचा मिनिंग असा नसतो की आपण कोणत्या गोष्टीसाठी एबल नाही आहोत। ठीक आहे, आपल्यासाठी किंवा कोणता जॉब बनलेला नाही आहे। ठीक आहे, आपला हा रिझल्ट नाही आला, SBI क्लर्कचा रिझल्ट नाही आला, काही आपल्याकडून मिस्टेक झाले असतील, पण आता आपल्यासाठी एक गोष्ट आपल्याला एक तर क्लिअर आहे की आपल्याला व्यवस्थितपणे सगळं अनालिसिस करावं लागणार। ज्यांचा रिझल्ट नाही आला त्यांनी व्यवस्थितपणे एक्झामच्या दिवशीचं सगळं अनालिसिस डिटेलमध्ये एका पेजवर लिहायचं। ठीक आहे, काय लिहायचं की मी एक्झामला गेल्यावरती माझ्याकडून काय मिस्टेक झाली, त्या दिवशी माझा माइंडसेट काय होता, त्या दिवशी अननेसेसरी थॉट्सला मी किती इम्पॉर्टन्स दिलेलं होतं। ठीक आहे, सो ते गरजेचं होतं का तिथे थॉट्स, आणि त्याची किती व्हॅल्यू होती, ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थितपणे अनालिसिस लिहून तुम्ही एका नोटबुकमध्ये तुमचं प्रॉपर स्ट्रक्चर तयार करा। ठीक आहे, जेणेकरून आपल्याला जेव्हा आपली नेक्स्ट एक्झाम असणार आहे कोणतीही असेल व्हॉट एव्हर, तर त्या एक्झाम मध्ये सेम रिपिटेटिव्ह मिस्टेक नको व्हायला हवी। ठीक आहे, मिस्टेक होणार, नो डाऊट, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, पण आपल्याला ती मिस्टेक परत रिपीट नाही करायची आहे। क्लिअर? तर हे ज्यांचा रिझल्ट नाही आला त्यांच्यासाठी होतं। आणि सेकंड थिंग की आतापर्यंत तुम्ही स्टडी केलाय, ठीक आहे, अजूनही तुमचा एक प्रॉपर वेने स्टडी चालू आहे, पण दॅट डझंट मीन की तुमचा एक रिझल्ट नाही आला म्हणजे आता तुमचा पुढचा कोणताच रिझल्ट येणार नाही। ओके, ठीक आहे, SBI ची एक चांगली अपॉर्च्युनिटी असते किंवा SBI एक प्रत्येकाचं ड्रीम असतं, बट आपण हे डिसाईड नाही करू शकत की आपल्यासाठी आपली डेस्टिनी काय आहे। ठीक आहे, सो तुम्हाला तुमची डेस्टिनी बरोबर भेटणार, फक्त तुम्हाला कन्सिस्टंटली स्टडी करून स्वतःवर सेल्फ बिलीफ ठेवावं लागेल। ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे ज्यांचा रिझल्ट नाही आला त्यांच्यासाठी। आणि आता आपण प्रोसीड करूया। भले तुमचा रिझल्ट नसा आले पण तुम्हाला हे सगळे पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत आणि तुम्हाला हे सगळे पॉईंट तुमच्या अपकमिंग एक्झाम मध्ये कुठेतरी रिलेट होतील। ठीक आहे, मी वन बाय वन मला जितके माझे पॉईंट शेअर करता येईल तितके मी तुमच्या सगळ्यांसोबत हे पॉईंट शेअर करतो। तुम्ही ते नोट डाऊन करा आणि तुमच्या डेली शेड्यूल मध्ये त्याला इम्प्लिमेंट करा। ठीक आहे, तर आता आपण असं करूया, आपण पहिले ना सब्जेक्ट वाईज बघूया की मला एक्झॅक्टली काय काय सांगायचंय। ओके, अँड देन मग एंडिंगला आपण सब्जेक्ट वाईज सगळे झाल्यावरती एंडिंगला अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या स्मार्ट वर्क, माइंडसेट रिलेटेड, प्रेशर हँडलिंग रिलेटेड, त्या आपण एंडिंगला डिस्कस करूया। ओके, असं आपण सिनारिओ म्हणजे क्रोनॉलॉजी किंवा फ्लो चार्ट म्हणूया तसं आपण फॉलो करूया। ठीक आहे, तर पहिला सब्जेक्ट मग आपण काय करूया, GA आणि इंग्लिश बद्दल आपण प्रॉपरली डिस्कस करूया। इंग्लिश आणि GA बद्दल काय काय सांगता येईल। ठीक आहे, ओके, तर आपण इंग्लिश आणि GA बद्दल बघणार आहोत। इंग्लिश आणि GA बद्दल अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या की आपल्याला टू द पॉइंट करायच्यात आणि कोणत्या गोष्टी आहेत ज्या की आपल्याला सोडायच्या सुद्धा। सो मी पहिले तर GA पासून स्टार्ट करेल। ओके, म्हणजे कारण की GAचं सांगण्यासाठी असं खूप काही वाव नाहीये, सो त्याला आपण पहिले कंप्लीट करून घेऊया। तर मग GA बद्दल काय आहे बरं,
काय वाटतं की जीए म्हणजे असं एक्झॅक्टली आपण काय करू शकतो, जीए मध्ये आपली काय मिस्टेक होऊ शकते किंवा आपण जीए मध्ये कुठे काय चुकीचं करतोय. तर माझा तर बेसिक पहिले हा पॉईंट आहे की आता बघा 1 वीक राहिला असेल तुमच्या एक्झामला किंवा 2 वीक राहिली असेल, 3 वीक राहिली असेल मेन्सला, तर आपण काय करतो, जेव्हा आपली एखादी मेन्सची एक्झाम येते ना जवळ, तेव्हा आपण जीएला जास्त वेळ देतो. जसं की आता मीच आहे, माझा एसबीआय क्लर्कचा आज एक्झाम निघली आहे आणि माझा आता 7 डेज नंतर एसबीआय क्लर्कची मेन्स आहे फॉर एक्झाम्पल. तर 7 दिवसामध्ये मी असं जीएला काय करायला पाहिजे बरं, तर मी काय करतो 2 तास 3 तास मॉर्निंगला पण करतो, इव्हिनिंगला पण करतो, मी कंटिन्यू जीएवरच जास्त भर देतो. पण मला काय म्हणायचंय, एक छोटासा पॉईंट इथे नोट डाऊन करू शकतो आपण. काय तर बघा, आता हा जीए सब्जेक्ट आहे, ठीक आहे, आणि फॉर एक्झाम्पल जीएला मी 3 तास देतोय, न कळत माझे 3 तास जात आहे. एक व्हिडिओ बघतोय किंवा मी डिस्कशन करतोय किंवा क्विजेस देतोय किंवा रिव्हिजन करतोय, ह्या सगळ्यांमध्ये माझे 3 तास जात आहेत, करेक्ट. मग आता मला सांगा, ह्या जीएला 3 तास देऊन आपल्याला जर एखादा मंथ असेल, जसं की आता ऑक्टोबरचं जीए येणार आहे आपल्याला, ठीक आहे, मग आता ऑक्टोबरचं जीए येणार आहे, तर या ऑक्टोबरचा जो मंथ आहे त्या ऑक्टोबर मधले जे काही क्वेश्चन्स येणार आहेत ते सगळेच आपल्याला येणार आहेत का, सगळे क्वेश्चन्स आपल्याला अटेम्प्ट होणार आहेत का आणि ऍक्युरेटली अटेम्प्ट होणार आहेत का, हे आपण बघूया, ठीक आहे. तर मग इथून आउटकम्स किती आहेत ते बघा. पहिले आउटकम किती आहेत. फॉर एक्झाम्पल या ऑक्टोबरच्या मंथ मधून एक 10 क्वेश्चन्स आले असतील, तर 10 पैकी 10 आउटकम येणार आहेत का बरं, येणार आहेत का. आपण टू बी हॉनेस्ट राहूया आपल्या स्टडी बद्दल की ऑफकोर्स नाही येणार. आपल्याला थोडी ना ते 10 क्वेश्चन्स ऑक्टोबरचे आले म्हणजे 10ला 10च अटेम्प्ट होणार आणि 10ला 10च करेक्ट येणार. नो, कारण की असं सांगू शकत नाही ना आपण की ऑक्टोबर मधल्या ह्या पॉईंट्सवरच क्वेश्चन येणार, अपॉइंटमेंटवरच क्वेश्चन येणार किंवा अवॉर्ड्सवरच येणार किंवा एखाद्या स्पोर्टवर येणार. वी कॅन नॉट डिसाइड दिस थिंग्स. ओके, तर मला हे सांगायचं ह्या पॉईंटवरून की जीएला जर आपण 3 तास वेळ देत असतो, ठीक आहे, तर जीएला जर आपण 3 तास वेळ देत असतो, तर त्या जीएला 3 तास वेळ देऊन सुद्धा आपल्याला इथून प्रॉपर आउटपुट नाही भेटणार आहे. तर मग याचा मिनिंग असा आहे का की जीएला द्यायचाच नाही वेळ, असं नाही. त्याला बॅलन्स ठेवायचंय. जीएला वेळ द्यायचा आहे नो डाऊट, पण 1.5 तास आणि मॅक्झिमम 2 तास. का, जर ह्या इथला 1.5 तास किंवा 2 तास देत असतो आपण, तर इथले जे आपल्याला भेटतायत 30 मिनिटं किंवा 60 मिनिटं इथले, तोच वेळ आपण आपला जो स्ट्रेंथ आहे लास्ट वीक साठी, जो आपला स्ट्रेंथ आहे कोणता पण असेल, क्वांट असेल किंवा एल आर असेल, ठीक आहे, किंवा मग इंग्लिश असेल, तर ह्या 3 सब्जेक्टला आपण द्यायला पाहिजे. क्लिअर, ह्या 3 सब्जेक्टला द्यायला पाहिजे. का द्यायला पाहिजे, कारण की मी जसं बोललो ऑक्टोबर मधून 10 क्वेश्चन आले, 10 पैकी 10 तर नाही येणार आपल्याला. ओके, आपण नाही सांगू शकणार. तेच जर आपण तिथला वेळ इथे शफल केला तर इथून आपल्याला आउटकम्स पूर्ण येऊ शकता का नाही. का, कारण की आपल्याला 3 पैकी 1 तरी स्ट्रेंथ असतो आणि प्रत्येकाचा असतो. कोणाचा इंग्लिश असतो, कोणाचा एल आर असतो, कोणाचा क्वांट असतो. सो फॉर एक्झाम्पल माझा इंग्लिश खूप स्ट्रॉंग आहे, माझा इंग्लिश खूप फेवरेट आहे, माझी त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे, तर मी काय करेल, इथला जो हा वेळ मी फाइंड आउट केलेला आहे, इथे जास्त वेळ देण्याऐवजी मी तोच वेळ तिकडे शफल करेल. दॅट्स इट, ठीक आहे. सो हा एक बेसिक पॉईंट मला जीएचा वाटतो. बाकी मग जीएची स्ट्रॅटर्जी, जीएला काय करायला पाहिजे किंवा कोणता सोर्स यूज करायला पाहिजे, याच्यासाठी मी एक लाईन बोलेन की जीएचा मी जो सोर्स केलाय, जीएचा वैभव सरांनी सोर्स जो केलाय, जीएचा शुभम सरांनी सोर्स जो केलाय किंवा जीएचा फातिमा मॅमनी जो सोर्स केलाय, तो सोर्स तुम्ही सर्वांनी करायला पाहिजे असं मॅन्डेटरी बिलकुल नाहीये. ठीक आहे, ज्या एज्युकेटरचं आपल्याला ग्रास्प होतं, ज्या एज्युकेटरचं आपल्याला पटतं, त्या एज्युकेटरला आपण फॉलो करायला पाहिजे. कारण की एनी हाऊ तो थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, तो एक नॉलेजेबल सब्जेक्ट आहे. ठीक आहे, सो आपल्याला ती थेअरी फक्त ग्रास्प करायची आहे आणि आपल्याला तिथे जाऊन तो पेपर अटेम्प्ट करायचा आहे. ठीक आहे, फक्त मी सांगताना इतकं सांगेल की इथे जो वेळ तुम्ही जास्त देणार आहेत ना, तो कुठेतरी फाइंड आउट करा लास्टच्या वीक मध्ये आणि इथे शफल करा. ही सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रिक आहे. ठीक आहे, कारण की आपण इतकं ब्लाइंडली जातो ना लास्टच्या वीक मध्ये, नाही माझं हे पण राहिलं, बँकिंग अवेअरनेस राहिलं, माझं जे काय असेल बँकिंगच्या न्यूज राहिल्या किंवा मग माझं जनरल ज्या थिंग्स आहेत जसं की नॅशनल न्यूज आहेत, इंटरनॅशनल न्यूज आहेत, त्या पण राहिल्या आणि आपण त्याच्यामध्ये जास्त वेळ घालतो. बट आपल्याला हेच नाही समजत की इथून जास्त मार्क गेनिंग आहे ते इथून जास्त मार्क गेनिंग नाहीये. ठीक आहे, पण याचा असा बी मिनिंग नाही की याला डायरेक्ट स्किप करायचे आणि तुक्के मारायचे, सेक्शनल नाही. नो, ती रॉंग स्ट्रॅटर्जी आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. फक्त आता जीए मध्ये अजून जर गोष्टी ऍड करायच्या की माझ्याकडून काय मिस्टेक झाली किंवा माझ्याकडून काय चांगलं वर्क झालं स्मार्टवर, तर मिस्टेक तर मीही सांगतो की माझ्याकडून हीच मिस्टेक झाली की मी इथे जास्त वेळ देत होतो. पण एवढे की जेव्हा रिझल्ट आला एसबीआय क्लर्कचा, जसा की काल आला बघा सर्वांचा, तर त्याच्या 2-3 दिवसातच मला ती मिस्टेक फाइंड आउट झाली आणि देन मग मी तिथून शफल झालो इकडे. इथला थोडासा वेळ मी इकडे शफल केला. माझा जो स्ट्रॉंगेस्ट सब्जेक्ट आहे किंवा जो स्ट्रेंथ आहे तिथे मी तो देऊन त्याच्यातून मग डीआयची प्रॅक्टिस केली मी, किंवा मग मी एक्स्ट्रा जी नंबर सिस्टीम आपण म्हणतो, सम ऑफ द रूट, प्रोडक्ट ऑफ द रूट, किंवा जे काय आपण म्हणतो जे आता नवीन पॅटर्न्स येतात किंवा रिझल्टंट रोचा पॅटर्न जो की मला याच्या पहिले येत नव्हता, मग मी तिथे तो त्याला वेळ दिला. सो तेच वेळ जर मी इथेच राहू दिला असता तर मे बी माझ्या इकडे
अटेम्प्ट वाढले नसते. करेक्ट? इथपर्यंत क्लिअर आहे? तर GA साठी हे माझं जी काय मिस्टेक झाली होती त्याच्यावर मी कसं ओव्हरकम केले, म्हणजे फास्टमध्ये त्याच्यावर कसं मी सोल्युशन काढलं आणि त्याला मी फॉलो केलं. ओके. सेकंड थिंग की GA मध्ये स्मार्ट वर्क काय, तर GA मध्ये स्मार्ट वर्क असं काही सांगण्यासारखं तर नाहीये सच्यात, पण GA मध्ये एक दोन गोष्टी सांगण्यासारख्या होत्या की ज्या मी स्मार्टली केल्या. मग कोणत्या केल्या मी स्मार्टली, म्हणजे काय करायला पाहिजे, मीच नाही तर तुम्ही पण सर्वांनी काय करायला पाहिजे. तर GA मध्ये नाही का, मला तरी वाटतं की जर तुम्ही एखादा व्हिडिओ सोर्स फॉलो करत असताल, ओके, आता इनिशियली, तर तुम्ही त्या व्हिडिओ सोर्सला एक रात्री बघायला हवंय. ठीक आहे. आणि मॉर्निंगला जेव्हा आपण उठतो फ्रेश माइंडने, त्याच व्हिडिओ सोर्सच्या ज्या काही नोट्स बनवल्या असतील किंवा जी काही PPT असेल किंवा जी काही PDF असेल तिला अंडरलाईन करायला हवे. का? कारण की आपलं 2 नाही तर 3 वेळेस रिव्हिजन होणार आहे. एकदा व्हिडिओ सोर्स मध्ये रिव्हिजन होते आणि एकदा आपलं अंडरलाईन अँड रीडिंगने रिव्हिजन होते 2 वेळेस. समजलं? सो साइड बाय साइड एका दिवसामध्येच म्हणता येईल आपलं 3 वेळेस रिव्हिजन होतं. ठीक आहे. सो हे एक थोडंसं स्मार्ट वर्क आपण करू शकतो. बाकी मग अजून जर सांगायचं झालं तर मी म्हणेल की GA मध्ये प्रॉपरली जेव्हा आपला एक्झाम येतो ना, एक्झाम म्हणजे 1 वीकला असेल किंवा 2 वीक पर्यंत असेल किंवा जे काय असेल ते आपले प्रिलिम झाल्यानंतर, त्या GAच्या मॅक्झिमम क्विजेस द्यायला पाहिजे आपण. ठीक आहे. GAच्या मॅक्झिमम क्विजेस द्यायला पाहिजे. का? कारण की क्विजेस थ्रू आपल्याला हे बघा, एक तर सिंपल स्ट्रॅटर्जी आहे की GA मध्ये आपण जे काय वाचतो, जे काय रीड करतो, जे काय आपण स्टडी करतो, बट त्याला ॲज अ क्वेश्चन मध्ये कसं फ्रेम करायचं हेच आपल्याला माहित नाही. मग क्विजेस थ्रू तर आपल्याला समजेल ना. मग टेलिग्रामवरच्या क्विजेस असतील किंवा प्रॅक्टिस मॉकच्या असतील किंवा गाईडलीच्या असतील, सो कोणत्या पण क्विजेस असो ते द्यायला पाहिजे. जसं की माझ्या जेव्हा मेन्स असायच्या तेव्हा मी हाच फ्लो यूज करायचो की मला लास्टच्या वीकमध्ये फक्त रिव्हिजन करायचे आणि क्विजेस द्यायचे, कारण की मी नवीन गोष्ट तर नाही वाचू शकत आता. ठीक आहे. आणि हे पण मॅन्डेटरी नाही की 6 महिन्याचं GA केलं तरच पेपरला जायला पाहिजे. तुम्ही जर 2 महिन्याचं पण GA प्रॉपर सगळं करणार, 3 महिन्याचं जरी करणार, तर असं पण नाही की आपल्याला काहीच क्वेश्चन येणार नाही. ऍटलीस्ट आपल्याला 50 पैकी 50चा पेपर आहे GAचा. ठीक आहे. एक नॉर्मल पकडूया आपण, सगळ्या मेन्स मध्ये 50 क्वेश्चनचा पेपर आहे GAचा, तर 50 पैकी आपल्याला ऍटलीस्ट 20 तर क्वेश्चन्स आपल्या फॅमिलीवर वाटतील, हो का नाही? तर याच्यासाठी फक्त आपल्याला एक बिलीव ठेवायचं स्वतःवर की इथून पुढे काही जरी असेल ना, तर GA मध्ये जी आपली ओन स्ट्रॅटेजी त्याच्यावर बिलीव ठेवायचा आहे. फक्त GA मध्ये मल्टिपल टाइम्स रिवाइज करायचे. मल्टिपल टाइम्स रिवाइज कधी होणार? क्विजेस दिलं, त्याचं अनालिसिस केलं किंवा कोणाला न्यूज एक्सप्लेन केली, चहा पिलास, इव्हिनिंग टी झाली, त्यानंतर एक्सप्लेन करायचं RBI सर्क्युलर असो किंवा आता SBIची एक्झाम म्हटल्यावर तर ऑफकोर्स स्टॅटिक्स गोष्टी येणार थोड्याशा किंवा स्कीम्स बद्दल येणार, तर त्या स्कीम्स डिस्कस करायच्या एकमेकांना, मग जेणेकरून आपल्याला पण कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी रिलेट होतात. ठीक आहे. सो GAचा आता इथपर्यंत क्लिअर आहे. मी प्रोसीड करतो इंग्लिशवरती. ठीक आहे. वॉटर कुठे? हा, तर आपण कुठपर्यंत होतो? हे इतकं इतकं सर्व सर्व मी GA बद्दल सांगितलं. तर याच्यामध्ये मी एक पॉइंट ऍड ऑन करतो फक्त. GA मध्ये ना लास्ट टाइमला मी गौरवगर सरांना फॉलो केलेलं. ठीक आहे. आणि माझं असं होतं की खूप सारे सोर्सेस नाही फॉलो करायचे आपल्याला. ठीक आहे. का? कारण की माझा स्टडी मी असा करायचो GAचा की मला GA मध्ये पहिले तर हे समजायला हवं की कोणत्या पॉइंटची रिक्वायरमेंट आहे एक्झामला, पर्टिक्युलर एक्झामला कोणत्या पॉइंटची रिक्वायरमेंट आहे. कारण की कसं होतं ना, जसं की नाबार्डची एक्झाम असेल तर ऍग्रिकल्चर रिलेटेड थिंग्स जास्त रिलेटेड असतात तिथे. ठीक आहे. किंवा मग आता SBI PO ची मेन्स असेल तर SBI PO मेन्सला स्कीम्स आणि गव्हर्नमेंट स्कीम्स आणि जो स्टॅटिकचा पोर्शन आहे त्याच्यावरती जास्त भर देतात. ओके. सो असं फाइंड आउट करायला पाहिजे की आपली कोणती एक्झाम आहे, त्या दृष्टिकोनातून करायला पाहिजे. क्लिअर? तर माझा एक सोर्स होता गौरवगर सरांचा, मी तो पहिलेपासून तोच फॉलो केलेला आहे. आणि त्यांचे जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज मी रात्री झोपताना बघायचो आणि मॉर्निंगला उठल्यावर त्याचा अंडरलाईन करून घ्यायचो. म्हणजे न्यूज म्हणजे फ्रेश माइंडने मला त्याचं रिव्हिजन होणार आणि माझ्या माइंडमध्ये त्या न्यूज कुठेतरी रिलेट राहणार. बट जेव्हा नेक्स्ट डे असायचा तेव्हा मी प्रिव्हियस डेचं परत एकदा रिवाइज करायचो. म्हणजेच कंक्लुजन मला हे सांगायचं की मल्टिपल टाइम्स रिवाइज करावं लागणार. तुमचा कोणताही सोर्स असू द्या, कोणताही एज्युकेटर काही असं आगळं वेगळं म्हणजे चुकीचं शिकवत नाही. सगळे एज्युकेटर स्टुडंटच्या चांगल्यासाठी शिकवतात. ठीक आहे. फक्त आपल्याला बिलीव्ह ठेवावं लागणार त्या स्ट्रॅटर्जीवरती आणि रिवाइज मल्टिपल टाइम्स करावं लागणार. ओके. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, आत्ताच आपल्या ओम सरांनी एक त्यांची सिरीज सुरू केली आहे करंट अफेअर आणि GA बद्दल. ठीक आहे. सो आता तरी माझ्याकडे वेळ नाहीये, बट लास्ट इयरला ओम सरांना सुद्धा माहिती आहे, त्यांचं मी प्रत्येक सेशन GAचं बघायचो. का? कारण की माझा तो दुसरा सोर्स नव्हता आणि माझा ते एकच सोर्स होता. सो चला आपण हा सोर्स पण आता न्यू म्हणजे ओम सरांनी आपलं ऑलरेडी फॅमिलियर आहेत, ट्विनिंग पण मॅच झाली आहे, ग्रास्पिंग पण माहिती त्यांची पहिलेपासूनची, कॉन्ट बद्दलची त्यांची टीचिंग असेल किंवा व्हॉट एव्हर जे काय असेल ते. तर त्यांचा जेव्हा मी तो सोर्स फॉलो केला तर ओम सरांनी जो कंटेंट आणले, जसं की आता IBPS PO ची PDF बघा तुम्ही ह्याच वर्षीची,
किती सिस्टमॅटिकली कंटेंट आणले, जसं की प्रवाह पोर्टल आला का नाही त्याच्यावरती क्वेश्चन, आणि सरांनी मॅरेथॉन मध्ये आदल्या दिवशी तो क्वेश्चन घेतला होता. सो मला हे सांगायचं की तुम्ही एक तो पण सोर्स फॉलो करायला पाहिजे की एकदम चांगला तो सोर्स आहे, ठीक आहे, आणि त्याच्यातून बरेच सारे कंटेंट रिलेव्हंट आहे, टू द पॉइंट आहे आणि सिस्टमॅटिकली आहे. क्लिअर? तर ओम सरांचं एक आपण सेशन फॉलो करूया, बाकी ओम सरांचा एक सोर्स फॉलो करूया, आणि तुमचा जो सेकंड सोर्स आहे तो तुम्ही फॉलो करायला पाहिजे, बट दोन्हींमध्ये पण ऍट द एंड रिव्हिजन मल्टिपल टाइम्स करायला हवी. ठीक आहे. तर आपण आता नेक्स्ट गोष्टीवरती जाऊया, जे की आपलं आहे इंग्लिश. जीएचं खूप सारे शेअर केले, बट तरीही तुमचा काही डाऊट असेल प्लीज तुमची कॉमेंट सेक्शन मध्ये टाका, आपण डेफिनेटली त्याच्यावरती डिस्कस करूया. ठीक आहे. हे इंग्लिश बद्दल आहे. ओके. बट इंग्लिश बद्दल हे जे काही पॉइंट्स लिहिलेत ते पॉइंट्स तुम्ही सगळे एकत्र नका वाचू, एक एक पॉइंट आपल्याला प्रॉपरली गो थ्रू करायचा आहे आणि समजून घ्यायचं एक्झॅक्टली मिनिंग काय आहे ह्या छोट्या छोट्या वर्ड्सचा. ठीक आहे. तर मी इंग्लिशचं असं स्टार्टिंग करतो की इंग्लिश मध्ये प्रत्येकाला स्ट्रॅटर्जी व्हॅरी होणार. ठीक आहे. कारण की जसं की आता एक ए नावाचा पर्सन आहे, जसं की फॉर एक्झाम्पल आता शुभम सर आहेत. शुभम सरांचं इंग्लिश मीडियम आहे. ठीक आहे. माझं इंग्लिश म्हणजे इतकं छान नाहीये. ठीक आहे. सेकंड थर्ड पर्सन फातिमा मॅम. फातिमा मॅमचं इंग्लिश खूप वाव आहे एक्स्ट्रीम लेवलला. सो प्रत्येकाचा इंग्लिशचा फ्लो खालीवरी आहे. बट मी इन जनरल एक नॉर्मल ॲस्पायरंटच्या दृष्टिकोनातून ही इंग्लिशची स्ट्रॅटर्जी इथे शेअर करतोय. क्लिअर? तर जे कोणी ज्यांना कोणाला असं फील होतंय बट की माझं इंग्लिश तर वाव आहे, मी हे का ऐकू किंवा मी हे का करू फॉलो, असं नाही. याच्यातला एक तरी छोटा पॉईंट असेल जे की तुम्हाला पण रिलेट होणार आहे. ठीक आहे. मी इन जनरल सगळ्या ॲस्पायरंटच्या दृष्टिकोनातून एक मेन्सच्या मॉक किंवा मेन्सचा माइंडसेट म्हणता येईल किंवा जो काही आपला रुटीन म्हणता येईल स्टडी बद्दलचा, तो कसा असायला हवाय तो मी इथे शेअर करतो. क्लिअर? तर पहिला पॉईंट बघूया आपण, डेट पॅटर्न्स. बट बिफोर गोइंग टू दॅट थिंग्स आय जस्ट वॉन्ट टू शेअर विथ एव्हरीवन. लिसन. बघा इंग्लिशमध्ये नाही का, पहिले तर मी एक गोष्ट सांगेल, इंग्लिशमध्ये हे समजायला हवंय की इंग्लिश नावाचा जो सब्जेक्ट आहे तो कॉन्सेप्च्युअली नाहीये. इंग्लिश नावाचा सब्जेक्ट तो कॉन्सेप्च्युअली बिलकुल नाहीये. ती एक लँग्वेज आहे, ती एक कला आहे, ती आपल्याला आपल्यामध्ये आकस्मित करायची आहे. ठीक आहे. कलेला आपल्यामध्ये घ्यायचंय. ओके. मग कसं घेणार? तर इंग्लिशला आपल्याला तेवढा इंटरेस्ट डेव्हलप करावा लागेल, आगळ्या वेगळ्या खूप साऱ्या म्हणजे वेज मधून. ठीक आहे. तर इंग्लिशला पहिली तर गोष्ट, जेव्हा आपली मेन्स असते किंवा प्रिलिम्स असते किंवा व्हॉट एव्हर एनी काइंड ऑफ एक्झाम असते ना, तेव्हा इंग्लिश बद्दल एक गोष्ट तर क्लिअर पाहिजे की मला इंग्लिशला कसं माझं बनवायचं. ठीक आहे. मग थ्रू रिडिंग असेल, बाय लिसनिंग असेल, बाय स्पीकिंग असेल किंवा बाय वॉचिंग असेल, खूप सारे वेज आहेत. जो वे आपल्याला घेता येईल तो आपण घेऊया. जसं की माझ्या पण मेन्स असायच्या, बट मेन्समध्ये सुद्धा मी खूप साऱ्या कॉमेंट्रीज ऐकायचो. का? कारण की क्रिकेटचं एक तर वेड, आणि सेकंड थिंग की ते जी काही त्यांची ट्युनिंग असते किंवा जो त्यांचा फ्लो असतो बोलण्याचा, ते ऐकू आपल्याला तो एक लाईन अशी कुठेतरी कनेक्ट होऊन जाते. ठीक आहे. तर ही एक गोष्ट मला सांगायची होती. आता आपण याच्यावरती जाऊया. तर बघा पहिला पॉइंट आहे डेड पॅटर्न्स. ठीक आहे. डेड पॅटर्न्स. तर डेड पॅटर्न्स मी का लिहिला असेल तर हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. फॉर एक्झाम्पल 40 क्वेश्चन्स आहेत इंग्लिशचे मेन्सला. फॉर एक्झाम्पल काही मेन्सला 30 असतील, काही मेन्सला 50ही असतील, पण 40 मेन्सच्या क्वेश्चनची एक मॉक आहे. क्लिअर? मग आता आम्ही 4-5 जणांनी मॉक दिली. फातिमा मॅम, शुभम सर, मी, वैभव सर, यश सर, आम्ही सगळ्यांनी 4-5 जणांनी, ओम सरांनी, आम्ही सगळ्यांनी मिळून मॉक दिली. तर आता काय होणार? फातिमा मॅमचं तर इंग्लिश खूप एक्स्ट्रीम लेवलला आहे. ऑफकोर्स मॅम 45 आउट ऑफ 14 38 36 37 अटेम्प्ट करणार, आणि त्याच्यामध्ये पण एखादा रॉंग होऊ शकेल. ठीक आहे. सॉरी मॅम. तर असं होऊ शकेल. बट एक सिनारिओ सांगायचा झाला तर, आपण जेव्हा ग्रुपमध्ये मॉक देतो, ठीक आहे, आणि माझ्यासारखा इन जनरल एक ॲस्पायरंट ज्याचा की इंग्लिशचा भरपूर इश्यू आहे, तर त्याला ते फील काय व्हायला लागतं, यार फातिमा मॅमचा तो खूप चांगला स्कोर होते, माझा कधी स्कोर येईल. म्हणजे समजलं का? आपण तिथे कम्पेअर करतो. नो डाऊट कम्पेअर करायला पाहिजे, पण कम्पेअर त्या स्कोरला नाही करायला पाहिजे. फातिमा मॅमने कोणती अशी स्ट्रॅटर्जी यूज केली आहे, फातिमा मॅमने अशा कोणता फ्लो पकडलाय किंवा त्यांची वे ऑफ सॉल्विंग काय आहे, ही जिस्ट पकडायला हवी आपण. हे कंपॅरिझन पाहिजे. कंपॅरिझन त्या स्कोरचं पर्सेंटाईलचं नाही पाहिजे. एक दिवस आपला पण येईल, ठीक आहे, तितका नाही येणार, पण आपला जो 40% होता त्याला आपण 41 करायचं बघू ना. 40ला 41, 41ला 42 करायचं बघू. 40ला जर 90 करायचं बघू ना, तर कुठेतरी ते चुकीचं आहे असं मला वाटतं. डायरेक्ट मोठी जंप घेण्यापेक्षा एक स्मॉल स्टेपनी आपण जाऊया. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? तर मग डेड पॅटर्नचा मिनिंग हाच आहे की आपल्याला आपल्या जे काही मॉक देणार आहोत आपण किंवा आपण ज्या काही स्टडी करणार आहोत त्याच्यामध्ये हे फाइंड आउट व्हायला पाहिजे की एक्झॅक्टली कोणते डेड पॅटर्न करायचे. जसं की आता मी आहे,
मी लास्ट इयरला जो काही स्टडी करायचो किंवा जो काही माझा प्रिपरेशन फेस होता त्याच्यामध्ये मी एक गोष्ट करायचो. आता पण प्रिपरेशनच फेस आहे, आता पण मी स्टुडंटच आहे, बट जो काय आता तेव्हा माझं जे प्रिपरेशन असायचं कंटिन्युअसली म्हणजे दिवसभर, त्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त वेळ मी माझ्या अनालिसिसला द्यायचो, ना की माझा स्कोर, माझा पर्सेंटाईल, माझ्या ह्या गोष्टी, माझ्या त्या गोष्टी. मला माझ्या त्या अनालिसिसमधून किती शिकायला भेटलं किंवा मला माझ्या त्या गोष्टीतून काय समजलं. ठीक आहे, तर मी जेव्हा इंग्लिशचा स्टडी करायचो किंवा मॉक द्यायचो ग्रुपमध्ये, तेव्हा मी हेच फाइंड आउट करायचो की माझे पॅटर्न्स कोणते बरोबर आहेत. क्लिअर, पहिला पॉईंट, माझे पॅटर्न्स कोणते बरोबर आहेत आणि माझे पॅटर्न्स कोणते चुकतायत आणि मला कोणत्या पॅटर्नची नीड आहे हे समजायला हवे. ठीक आहे, सो जेव्हा मी इंग्लिशचा फ्लो घ्यायचो तर मला एक समजायचं की यार माझे ना हे चुकताय, माझा आरसी चुकतोय, आरसीतले माझे 2 चुकायचे नाही, बट मी माझे पॅटर्न सांगतो चुकीचे. माझा वर्ड शफल सगळ्यात जास्त चुकत होता. ठीक आहे, मॉक मध्ये प्री असो मेन्स असो. ठीक आहे, देन सेकंड एरर चुकत होते. ठीक आहे, देन थर्ड पीजे माझा मॅक्झिमम टाइम बसायचा नाही, कम्प्लीट वाला बसला तरी एखादा तरी चुकायचा, 2 तरी चुकायचे. ओके, आणि अजून एक कॉलम मध्ये जर फिलर मध्ये जर ट्रिपल फिलर आलं तर माझं ते चुकायचं. ठीक आहे, मग मी असे फाइंड आउट केले माझे पॅटर्न. सो मला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमचे पॉइंट्स फाइंड आउट करा की माझे इंग्लिशमध्ये पॅटर्न कोणते चुकताय आणि त्याला ऍज अ डेड पॅटर्न म्हणून डिक्लेअर करा. डेड पॅटर्न म्हणजे डेड नाहीये, पण आपण त्याला एक जस्ट वर्ड दिलाय, तर डेड पॅटर्न आपण त्याला डिक्लेअर करू. इट मीन्स की आपल्याला जेव्हा मॉक देणार किंवा जेव्हा एक्झामला जाणार ना, तर ह्या पॅटर्नला आपण बघायचंच नाहीये, ह्या पॅटर्नला आपण होल्ड करायचे. बघायचं नाही इन द सेन्स की परमनंट स्किप नाही, याला आपण होल्ड करूया. सॉल्व्ह करायचंय नो डाऊट, पण पहिले आपण अशा पॅटर्नकडे जाऊया की ज्याच्यामध्ये माझी अॅक्युरेसी आहे, ज्याच्यामध्ये माझं म्हणजे स्ट्रेंथ आहे किंवा मला ते पॅटर्न जमतात. मग कोणते, वर्ड शफल झालं, ठीक आहे, किंवा मग अजून आरसीचे क्वेश्चन झालं की हे मला जमतात. ठीक आहे, सो क्लिअर आहे डेड पॅटर्नचा मिनिंग काय. आजपासून ज्या काही मॉक देणार आहात तुम्ही, सिंपल एक स्ट्रॅटेजी ठेवायची की मला माझ्या प्रिव्हियस मॉक करून सगळे फाइंड आउट करायचे पॅटर्न्स की माझे डेड पॅटर्न्स कोणते आहेत, आणि मी ते डेड पॅटर्न्स फाइंड आउट करणार आणि त्या डेड पॅटर्न्सला मी कुठेतरी लिहून ठेवणार, आणि एक्झाम मध्ये किंवा मॉक मध्ये जर पॅटर्न आले तर मी त्याला थोडंसं होल्ड करणार, त्याला रिस्पेक्ट देणार. कारण की एक जनरल ॲस्पायरंटची मिस्टेक हीच होते, जी की माझी बी पहिली व्हायची, की मी आला फिलर केला, वर्ड शफल आला केला. जेव्हा आपल्याला समजायला लागलं की माझे डेड पॅटर्न्स आहेत, तेव्हा कुठेतरी आपला ॲक्युरेसीकडे भर जातो किंवा कुठेतरी आपला करेक्ट अटेम्प्टकडे भर जातो. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. आता आपण पुढे जाऊया. सेकंड पॉईंट, कीप युअर इगो इन युअर पॅकेट. आता कसं होतं ना, आता त्यांच्याबद्दल बोलूया ज्यांचं इंग्लिश खूप वाव आहे. आता असे पण खूप ॲस्पायरंट आहे ज्यांना वाटतं की माझं इंग्लिश खूप छान आहे, खूप वाव आहे आणि मला इंग्लिश माझी स्ट्रेंथ आहे, बट त्यांच्याकडून मिस्टेक होती आणि त्या मिस्टेकमुळेच कुठेतरी हा रिझल्ट राहून जातो. तर काय मिस्टेक होते, तर मिस्टेक हीच होते की त्यांना जेव्हा वाटतं की माझं इंग्लिश खूप चांगल्या प्रकारे, सो ते सगळेच्या सगळे मारून येतात. सो असं नका करू, सगळ्याच्या सगळे मारून नाही यायचं. जशी मेरिट लेवल आहे त्या एक्झामची, त्या पेपरची डिझाईन केलेली पेपर सेटरने, त्या मेरिट लेवलनुसार आपल्याला खेळायचं. ठीक आहे, सो कुठेतरी आपला इगो नाही का पॉकेटमध्ये ठेवायचा. ह्याच इगोला आपण त्या ॲस्पायरंटला पण रिलेट करू. जेव्हा एखादा जनरल ॲस्पायरंट ज्याला इंग्लिशचा कुठेतरी फिअर आहे, तो काय करतो, मी आरसी घेतला, मग आरसी मध्ये मी काय करणार, चला 10 क्वेश्चन्स आहेत, चला मी आरसी तो वाचलाय, माझे 5 क्वेश्चन झाले, नाही मी 6वा पण करून देतो, मी 6वा पण क्वेश्चन करून देते, मी 7वा पण क्वेश्चन करून देते. का नाही करायचेत आपल्याला सगळे क्वेश्चन, नाही येतोय तो ठेवूया ना बाजूला, त्या एका क्वेश्चनने काही नाही होणार. उगाच अननेसेसरी आपण रॉंग अटेम्प्टकडे नाही जायला हवंय असं मला वाटतंय. ठीक आहे, आणि रॉंग अटेम्प्टचं तर नॉर्मलायझेशन किती जास्त फटका बसतो हे आपल्याला माहितीच आहे सर्वांना. ठीक आहे, सो हा एक पॉईंट आहे की कीप युअर इगो इन युअर पॅकेट. म्हणजे इगो नाही शो करायचा आहे, जे तुम्ही ओरिजिनल आहात, एकदम नॅचरल आहात, तसं जाऊन फक्त तिथं परफॉर्म करायचंय. जसं तुमचं नॅचरली सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला तिथे जाऊन फक्त एक्झिबिट करायच्या. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर आहे. मी प्रोसीड करतो. आरसीपीजे आणि सिटी. आरसीपीजे आणि सिटी मी का लिहिला असेल, आरसीपीजे आणि सिटी हे आहेत कॉम्प्रिहेन्शनचे पॉइंट्स. ठीक आहे, कॉम्प्रिहेन्शन रिलेटेड हे पॉइंट्स आहेत. मग कॉम्प्रिहेन्शन रिलेटेड हे पॉइंट्स आहेत, तर मग याचा कसा उपयोग होऊ शकतो आपल्याला. ठीक आहे, आणि काय उपयोग होऊ शकतो, तर मला एक गोष्ट क्लिअरली सांगायची आहे. आरसी, पीजे आणि सिटी ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हे 3 पॅटर्न ह्याच्यामध्ये सपोज आता मला तर माहिती आहे एसबीआय क्लर्क मेन्सला मिनिमम 15 मार्क आरसीला आहेत. ठीक आहे, 2 आरसी येतील किंवा 3 आरसी येतील, बट मिनिमम 15 ते 13 ते 15 मार्काचा आरसी येतो. क्लोज टेस्ट आली तर क्लोज टेस्ट, पीजे आला तर पीजे, असे 5 ते 6 क्वेश्चनचा. ठीक आहे, आणि हे सिटी 6 क्वेश्चनची. राईट, तर मला सांगा हा जो आहे हे आरसी पीजे सिटी, ह्याच्यामध्ये आपली एक मिस्टेक काय होते माहिती आहे का, मॉक मध्ये पण मी क्लोज टेस्ट घेतली, ए बी सी डी ई एफ जी
अशी क्लोज टेस्ट असते, अशी डिफाईन केलेली. मग मी A B C पर्यंत जातो, बट डी काहीतरी थोडा ट्रिकी क्वेश्चन असतो. मग मला काय वाटतं जाऊ दे असेल हे, मी मारून देतो. मग याच्यामध्ये काय होतं ना, आपले ABCDEFG याच्यामध्ये 2-3 चुकतात. मग ही मिस्टेक आपल्याला नाही करायची. मग अशा वेळी ना एक लक्षात ठेवायचे, RCPG आणि CT मध्ये स्पेशली जरी मला ते येत नसेल तर मी त्याला ना होल्ड करतो, मी त्याला थोडं स्किप करतो, बघतो एंडिंगला माझ्याकडे वेळ भेटला, वेळ उरला तर मी परत त्या क्वेश्चनवर जातो, कॉन्सन्ट्रेशनने रीड करतो, मागचा कॉन्टेक्स्ट, पुढचा कॉन्टेक्स्ट, त्याच्यामध्ये ते काय मॅच होतं, कोणता तिथे होकॅप बसते किंवा काय बसते, काय कॉन्टेक्च्युअली करेक्ट येतं, हे मी सगळं फाइंड आउट करतो आणि देन मग मी अटेम्प्ट करतो. अदरवाईज स्किप जरी केला तर बेस्ट. ठीक आहे, तर हे करायला पाहिजे असं मला वाटतं. जसं की मागच्याच वर्षी 15 मार्कचा RC आलेला, म्हणजे दोन्ही मिळून. ठीक आहे, दोन्ही मिळून RC 15 मार्कचा आलेला. बट त्याच्यामध्ये टू बी हॉनेस्ट जो की 10 मार्कचा RC होता त्याच्यामध्ये माझे फक्त 6च अटेम्प्ट झालेत. ठीक आहे, का केले 6 अटेम्प्ट? कारण की मी पहिले ह्या सगळ्या गोष्टींना फॅमिलियर झालो. हे जे पॉईंट्स आहेत ना हे सगळे मी त्या 10 दिवसामध्ये एक्झिक्यूट केले, एक्झिबिशन केलं त्याचं. ठीक आहे, कसं केलं की बाबा डेट पॅटर्न्स फाइंड आउट केले, मला कोणत्या माझी स्ट्रेंथ आहे इंग्लिशमध्ये, माझे कोणते पॉईंट्सची स्ट्रेंथ आहे, मी त्या स्ट्रेंथवर त्यालाच पहिले प्रायोरिटी दिली. जे डेट पॅटर्न केले त्यांना हात नाही लावला. जसं की वर्ड युजेस, माझा तो डेट पॅटर्न आहे, आजही तो माझा डेट पॅटर्न आहे. जेव्हा कोणती मॉक देतो मी त्याला बघतच नाही, 0 सेकंद स्किप. म्हणजे अननेसेसरी थॉट्स पण येणार नाही, अननेसेसरी जास्त विचार पण जाणार नाही त्या गोष्टींकडे. क्लिअर आहे ही गोष्ट? तेच इथे करायचंय. ठीक आहे, हेच मी इथे सांगतो. RCPG मध्ये आपल्याला जर इन केस कोणता क्वेश्चन वाटला तर तिथे आपण तो स्किप करायला पाहिजे, त्याची रिस्पेक्ट करायला पाहिजे. ठीक आहे, ह्या 3 पॉईंट झाले. चौथा पॉईंटवर जातो मी आता. लेस अटेम्प्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोर ॲक्युरेसी. क्लिअर? याचा मिनिंग काय? लेस अटेम्प्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोर ॲक्युरेसी. म्हणजेच हा पॉईंट मी इथे रिलेट करतो, हा पॉईंट इथे रिलेट करतो, हा पॉईंट इथे रिलेट करतो. जर हे फाइंड आउट करता आलं तर ह्या गोष्टीवर कमांड येईल. हे जर तुमची कमांड आली तर ह्या गोष्टी एक्झिक्यूट होतील, आणि ह्या गोष्टी एक्झिक्यूट झाल्या तर तुमच्या अटेम्प्ट लेस होतील पण ॲक्युरेसी तुमची मोर राहील. लिहून देतो मी, हे होणार. ठीक आहे, फक्त ह्या तुम्हाला फ्लो व्यवस्थित फॉलो करावा लागणार. मग मी काय केलं, मागच्या वर्षी ज्या मॉक द्यायचो मी SBI क्लर्कच्या मेन्सच्या असतील किंवा मग RRBPOच्या मेन्सच्या असतील, IBPS क्लर्क मेन्स असतील किंवा IBPS PO मेन्स असतील, त्याच्यामध्ये मी लेस अटेम्प्टवर भर द्यायचो. का द्यायचो लेस अटेम्प्टवर भर? कारण की लेस अटेम्प्ट म्हणजे असं नाही की मला 50 पैकी एकच अटेम्प्ट करायचा, असं नाही. माझ्या स्ट्रेंथ काय आहेत मागच्या प्रिव्हियस मॉकमधून, किंवा मी कालपर्यंत जो स्टडी केला आहे, किंवा माझा जो काही स्टडी झाला आहे, किंवा मी जी काय अभ्यास केलेला आहे, किंवा एक्झाममध्ये मी जो मला म्हणजे माझे पॅटर्न्स क्लिअर आहेत, त्या पॅटर्न्सला मी फक्त अटेम्प्ट करायचो. आणि जेव्हा हे आपल्याला याच्यावर कमांड येईल की मला कोणत्या पॅटर्नला अटेम्प्ट करायचे, तेव्हाच गोष्टी प्रॉपरली एक्झिक्यूट होतील. ठीक आहे, जसं की मला समजायला लागलं मला RC मध्ये 10 क्वेश्चन नाही जमणार आहेत, मला सी नॉएंटो नाही जमणार आहे. ठीक आहे, बट मला RC मधला एररचा क्वेश्चन जमल. कोणता? तो नसतो का RC मध्ये एक असतं PQRST, RC मध्येच असं दिलेलं असतं PQRST, आणि मग इथं क्वेश्चन डिझाईन केलेला असतो की कॉन्टेक्स्चुअली कोणतं करेक्ट किंवा कोणतं एरर असेल. तर तो क्वेश्चन मला जमतो का? कारण की RC तर रीड केलेला असतो, मग तिथे समजून जातं की बाय रीडिंग कुठे एरर आहे. सो मी तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचो. म्हणजे एका टॉपिकमध्ये त्याच्यात पण सब टॉपिक कोणती माझी स्ट्रेंथ आहे ही फाइंड आउट करावी लागणार आपल्याला डेट पॅटर्नमध्ये. त्याचं इथं आपल्याला बेनिफिट होणार. ठीक आहे, जेव्हा लेस अटेम्प्टची कमांड आपल्याकडे येईल, लेस अटेम्प्ट इट मीन्स असं नाहीये बरं का की 50 पैकी 10च करायचे मला, 50 पैकी 5च करायचे, असं नाही. लेस अटेम्प्ट म्हणजे हे आहे, डेट पॅटर्न रिमूव्ह केल्यावर उरणारे म्हणजे लेस अटेम्प्ट. मी त्याला फक्त एक लेस अटेम्प्ट लिहिले तिथं. तर लेस अटेम्प्ट म्हणजे की आपल्याला आपल्या स्ट्रेंथ ओळखायच्यात आणि त्या स्ट्रेंथला प्रायोरिटी द्यायची, डेट पॅटर्नला एंडची प्रायोरिटी द्यायची. ते डेट पॅटर्न आपल्याला सुटले तर सुटले, नाही सुटले तर स्किप झाले. ठीक आहे, इतका इश्यू नाही होणार. बट जे आपली स्ट्रेंथ आहे त्याच्याकडे तरी आपली प्रॉपर एनर्जी लागणार ना. आता जसं की माझं वर्ड युजेस माझा नाही आहे पॅटर्न, मला तो माझा एक डेड पॅटर्न म्हणून मी त्याला कन्सिडर केलेले, आणि तोच जर मला पहिला क्वेश्चन आला SBI क्लर्क मेन्सला उद्याच्या आणि 3 क्वेश्चन आले आणि मी अननेसेसरी त्याच्यावर डोकं लावतो आणि अननेसेसरी माझी एनर्जी तिथं घालतोय जे की मला तो पॅटर्न येतच नाही, मग ते चुकीचं आहे का नाही? मग हे आपण फाइंड आउट करायला पाहिजे की यार नाही, हे डेट पॅटर्न आहे, याला मी वेळ देणार नाही, मी नेक्स्ट जाणार, माझी स्ट्रेंथ आहे त्याच्याकडे मी पहिला. मला सांगा, आपण कॉन्टला करतो का नाही? कॉन्टला जर पहिलाच SICA क्वेश्चन आला तर पहिला SICA क्वेश्चन करतो का? दुसरा प्रॉफिट लॉसचा करतो का? ऑफकोर्स नो. प्रेडी पण नाही, मेन्सला पण करत नाही. आपण काय करतो? पहिले सिम्प्लिफिकेशन शोधतो, राईट? पहिले आपण सिरीज शोधतो, देन COV शोधतो, DI करतो आणि मग वर्ड प्रॉब्लेमकडे जातो. का? कारण की तो जो बेसिकचा ढाचा आहे तो आपल्याला मार्क पण देणार आणि तो सोपा असतो. मग सेम इंग्लिशला का करत नाही आपण? सेम इंग्लिशला पण करूया ना. असं हे मला जेव्हा कळलं, भलेही खूप लेट कळलं मागच्या वर्षी, पण जेव्हा मला हा पॉईंट कळला, यार आपण कॉन्टची स्ट्रॅटर्जी इंग्लिशला काय यूज करत नाही, म्हणजे स्ट्रॅटर्जी म्हणजे कॉन्टचा जो माइंडसेट आहे आपण तो इंग्लिशला काय रिलेट करत नाही, तेव्हा ह्या गोष्टी वर्कआउट झाल्या आणि तेव्हा हा रिझल्ट आला.
ठीक आहे. अदरवाईज माझा पण रिझल्ट आजही आला नसता, बट रिझल्ट महत्वाचा नाहीये, म्हणजे रिझल्ट तर महत्वाचा आहे, बट रिझल्ट येण्याच्या पहिले आपल्यामध्ये जो आपल्याला चेंज करायचा असतो तो महत्वाचा असतो. जो चेंज करेल तो कुठेतरी आपल्या डेस्टिनीपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. होप सो तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर असतील सगळे, मी जे काही शेअर केले जी आणि इंग्लिश बद्दल, आणि हे तुम्ही तुमच्यामध्ये चेंज आणायला हवेत असं मला वाटतं. आणि थोडाफार चेंज केला, कारण की प्रत्येकाचा रिझल्ट कुठे ना कुठे अडलाय, ते हा छोट्या छोट्या पॉईंट्समध्येच अडलाय. ठीक आहे. हे जर पॉईंट तुम्ही फाइंड आउट केले, ह्या पॉईंटला तुम्ही प्रॉपरली एक्झिक्यूट केलं, समजून घेतलं की मला एक्झॅक्टली काय सांगायचं, तर डेफिनेटली तुमच्यामधला पण तो चेंज तुम्हाला तुमच्या डेस्टिनीपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. ओके. आता आपण आतापर्यंत जी आणि इंग्लिशचं सांगितलं, जे की भरपूर मोठं झालंय. आपण कॉन्ट आणि एररला इन शॉर्ट म्हणजे कन्क्लूड करूया. ठीक आहे. आणि प्रॉपर बघूया की एक्झॅक्टली मला छोटासा पॉईंट सांगायचा आहे. स्कोर कार्ड पण आहे, स्क्रीनशॉट पण आहे. खूप महत्वाचा पॉईंट आहे, खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. जे की तुम्हाला प्रेशर हँडलिंगला वर्क करेल, आणि मेन म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये मीच नाही तर इन्क्लुडिंग सगळे आपण स्टक होतोच. असं कोणीच नाही की या जगामध्ये परफेक्ट आहे जो स्टक होणार नाही. कोणती पण गोष्टी करताना, कोणतीही गोष्ट जर आपण करत असतो तर त्यामध्ये आपण स्टक होतोच. मग त्यातून कमबॅक कसं करायचं हे पण मी सांगणार आहे. ठीक आहे. खूप महत्वाचं आहे. तर बघा, आता कॉन्ट आणि एररला मी कंबाईन घेतो. एक 2-3 पॉईंट लिहिलेत मी. ऍक्च्युली खूप सारे पॉईंट आहेत, पण मी 2-3ला थोडं इलॅबरेट करतो. कॉन्ट आणि एरर मध्ये बेसिक सेट्स आणि मिसलेनियस कंबाईन सांगतोय. तर कॉन्ट आणि एलआर मध्ये कोणती पण मेन्स असेल तर पहिलाच पॉईंट हा क्लिअर पाहिजे. एखाद्या पर्सनची आज ही पहिली मेन्स असेल किंवा याच्या पहिले 1-2 मेन्स दिलेले असतील, तर त्याने हे डिसाईड करायला नाही पाहिजे की माझा रूममेट माझी रूममेट यांनी ही एक्झाम दिली आहे आणि ही एक्झाम देत आहेत ते. सो त्यांची ॲक्युरेसी किंवा त्यांचा जे काही आहे स्टडी खूप चांगला आहे आणि त्यांचा पर्सेंटाईल पण खूप चांगला येतोय. सो मग ते पण त्या गोष्टी करतायत. म्हणजे जसं की बद्दल बोलायचं झालं, तो SICIचा टॉपिक पण करताय, तो कॅनलशिट DI पण करताय, किंवा तो मेन्स्ट्रुएशन पण करताय, त्यांना ते पण क्वेश्चन जमतात. तसं नाही. पहिला पॉईंट तर हा क्लिअर पाहिजे, बेसिक सेट्स आणि मिसलेनियस कॉन्ट आणि एलआर मध्ये माझी पहिली प्रायोरिटी याला पाहिजे. मग तो खूप एक्सपिरियन्स प्लेयर असेल किंवा तो न्यू कमर असेल किंवा 2-3 महिन्याचा त्याची बॅच होऊन 2-3 महिने झाले आणि त्याचा थोडा स्टडी झालेला असेल, म्हणजे तो असेल. प्रत्येकाला बेसिक सेट्स आणि मिसलेनियसवर भर द्यावाच लागेल एनी हाऊ. ठीक आहे. का? कारण की हाच जो ढाचा आहे जो की आपल्याला स्पीड भेटून जाईल, तिथे आपला हँड तिथे येऊन जाईल एक्झाम मध्ये, प्लस इथून मार्क पण जास्त गेन होणार. जसं की आता मी मेन्स्ट्रुएशन केला, किंवा मी प्रॉफिट लॉस केला, किंवा मी प्रोबॅबिलिटी केला. ठीक आहे. मला तो टॉपिक जमतो, आणि एखादा पर्सन आहे की त्याला तो टॉपिक जमत नाही, आणि एक्झाम मध्ये जर मेन्स्ट्रुएशन, प्रोबॅबिलिटी, प्रॉफिट लॉस नाही चालत, तर मग मला सांगा बरं, असं नाही की त्याचा कुठेही उपयोग नाही होणार, पण आलं नाही तर मग त्याचा तितका तिथे मिनिंग लागेल का? पण तेच जर माझ्या कम्पेअरमध्ये मी बेसिकचा याची प्रॅक्टिसच केली नाही जास्त, आणि जो सेकंड पर्सन आहे त्याने याची प्रॅक्टिस केली, हे तर एनी हाऊ येणार ना. म्हणजेच मला कंक्लूड करायचंय की कोणती पण मेन्स असेल त्याच्यामध्ये हा ढाचा असणारच आहे. मग ह्या ढाच्याला महत्व द्यावं लागणार का नाही? ऑफकोर्स द्यावं लागणार. सो ह्या ढाच्याला आपण महत्व देऊया, आणि ह्या ढाच्याला आपण जास्त टाइम देऊया. जास्त टाइम इन द सेन्स की याच्यावर जास्त भर देऊया इनिशियली. जेव्हा आपल्याला समजेल की मला बेसिक सेट्स आणि मिसलेनियसची प्रॅक्टिस माझी मोर होतीये, मला आता समजताय, सिरीजचे पॅटर्न कळताय, सिरीजचे पॅटर्न असे 238, देन A, देन डॅश, देन P² -3A अशा टाईपची मेन्सचे सिरीजचे पण मला सॉल्व्ह करायचा फिअर जातोय. ह्या जेव्हा गोष्टी सगळ्या वर्कआउट होतील, देन आपण प्रोसीड करूया नेक्स्ट थिंगवर. ठीक आहे. तर हा एक क्लिअर पाहिजे. ह्याच्यामध्ये मी एक पॉईंट आउट करेल की बेसिक सेट्स आणि मिसलेनियस मध्ये शुभम सरांचा 129 नंबरचा सेशन आहे. ठीक आहे. तिथून पुढे तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्यात. सेशन नंबर 129, सेशन नंबर 130, इथून पुढे सगळ्या तुम्हाला सेशन मध्ये तुम्हाला हे बेसिक सेट्स आणि हे भेटून जाईल. सेम ॲज इट इज यश सरांच्या सेशन मध्ये पण तुम्हाला मिसलेनियसचे पॅटर्न भेटतील. जसं की यश सरांचं एक सेशन आहे, मला एक्झॅक्टली नंबर नाही माहित, बट एका सेशन मध्ये सरांनी घेतलेले की रिझल्टंट रोचा पॅटर्न. आणि रिझल्टंट रोचा पॅटर्न असा आहे की SBI क्लर्क 2023, 2024, 2025 म्हणजे यावर्षीची बरं का ना, आता तुमची होणारी ही एक. तर त्याच्यामध्ये हा मिसलेनियसचा पॅटर्न मध्ये तो येतो सेटचा. 3 मार्कला क्वेश्चन, यावेळेस ते 4 मार्कला होते. तर मग मला सांगा, जर आपण मला ते माहित पण नव्हतं रिझल्टंट रो काय असतं, बट जेव्हा यश सरांनी सेशन घेतलं होतं आणि तेव्हा मी ते सेशन केलं रिझल्टंट रोचं, तर मला समजलं की यार ह्या रिझल्टंट रोला असं फाइंड आउट करतात. जसं की 23 किंवा काहीतरी 73 आणि तो क्वेश्चन मार्क असतो, मग तो यम असतो, तो यम इज अ रिझल्टंट ऑफ सेकंड रो, तो वाला पॅटर्न. मग ह्या ज्या गोष्टी जेव्हा वर्कआउट होतील, कधी होतील, तर आपण त्या जर पॅटर्न केले तर मला सांगायचंय की बेसिक सेट्स आणि मिसलेनियसवर भर द्या. जो न्यू पॅटर्न आहे तो करा. यश सरांच्या सेशनमध्ये ते पॅटर्न्स आहेत, सेम ॲज इट इज शुभम सरांच्या 129 सेशन पासून पुढे प्रत्येक सेशनच्या स्टार्टिंगला
पहिले 5 मिनिटं, 8 मिनिटं, 10 मिनिटं, हे सगळे पॅटर्न्स तुम्हाला भेटतील. क्लिअर? बेसिक मध्ये मग तुम्हाला सिरीज भेटेल, मेन्सच्या लेवलची सिरीज किंवा प्रिव्हियस इयर रिलेटेड सिरीज असतील किंवा मग सीओव्ही भेटतील. ठीक आहे, अप्रॉक्सिमेशन भेटतील, थोडे ट्विस्टेड वाले किंवा थोडे ट्रिकी वाले. ठीक आहे, आणि देन त्याच्यामध्ये तुम्हाला सम ऑफ द रूट, प्रोडक्ट ऑफ द रूट, त्याचे सॉल्व्ह करायच्या मेथड्स भेटतील. तर हे 120 पासून आय थिंक सो 146 पर्यंत आहे. ठीक आहे, सो हे सिरीज वाईज करा. पुढे पण असेल, पण पुढे प्रीचे पण सेशन असतील, त्याच्यामुळे म्हणतोय. तर हे सगळं बेसिक सेट्स आणि मिसलेनियसवर भर द्यायला पाहिजे असं मला वाटते. जे की म्हणजे माझी मागच्या वर्षी पण ही मिस्टेक झालेली की मी LRच्या मिसलेनियसवर भर नव्हतो देत, मी LRच्या पझलच्या मागे जायचो. ठीक आहे, बट नंतर मग मी याच्यावरती भर दिला. ठीक आहे, सो हा एक पॉईंट. सेकंड, प्रॅक्टिस मोर. प्रॅक्टिस आपल्याला खूप जास्त प्रमाणात करावी लागणार. ठीक आहे, जास्तीत जास्त प्रमाणात प्रॅक्टिस करावी लागणार. प्रत्येकाला प्रॅक्टिस म्हणजे जास्त प्रमाणात करावं लागणार. जसं की असं नाही की मी फक्त माझा हा टॉपिक कंप्लीट केला, झालं, मी याची प्रॅक्टिस करणार, याला अर्थ नाहीये. स्टडी तर करावं लागणार, पण प्रॅक्टिस पण करावं लागणार. ठीक आहे, प्रायोरिटाइज युअर स्ट्रेंथ. सेम ॲज इट इज इंग्लिशमध्ये सांगितलं मी पॉईंट, सेम इथे पण प्रायोरिटाइज युअर स्ट्रेंथ्स. ज्या कोणत्या तुमच्या स्ट्रेंथ आहेत त्या प्रायोरिटाइज करा. आता हे इथे नाही कळणार, पुढच्या स्क्रीनशॉटवरून कळेल. पुढचे जे स्क्रीनशॉट आहेत किंवा जे काय आहे त्याच्यामध्ये एक मॉक आहे जी की मी दिली होती SBI क्लर्क मेन्स सेक्शनल कॉन्टची, आणि ती मॉक खूप जणांनी बघितली होती, तर ती मी लाईव्ह दिली होती त्याच्यामुळे, कारण की एक प्रेशर हँडलिंगसाठी. आणि त्याच्यामध्ये मी काय काय यूज करतो ते मी त्यांना शो केलं होतं, तेच मी आज तुमच्यासोबत शो करणार आहे. ठीक आहे, हा. तर बघा, सिंपल कॉन्ट आणि LRची मी इथे एक स्ट्रॅटर्जी शेअर करतोय सर्वांना, की ही कॉन्ट आणि LRची स्ट्रॅटर्जी मागच्या वर्षी पण शेअर केली होती आणि त्याचा भरमसाठ ॲस्पायरंटला बेनिफिट झाला. आणि ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही पुढच्या 10 दिवसामध्ये इम्प्लिमेंट केली तर तुम्हाला एक्झाममध्ये डेफिनेटली याचा खूप बेनिफिट होईल. ठीक आहे, आणि गोष्टी वर्कआउट बी होतील. ओके, तर मी तुम्हाला इथं फक्त आता हे वाचत बसत नाही, मी फक्त याला मी इलॅबोरेट करतो. हे तुम्ही नंतर झूम करून किंवा नंतर हा स्क्रीनशॉट बघून त्याच्यातून फाइंड आउट करून घ्या. फक्त मी याला एक 4 पॉईंट इलॅबोरेट करतो, काहीच नाही. स्ट्रॅटर्जी अशी आहे, 45 मिनिटात 50 क्वेश्चन्स आहेत कॉन्ट आणि LRचे. ठीक आहे, फर्स्ट टार्गेट आपले हे की बेसिक क्वेश्चन्स, फोकस ऑन सिम्प्लिफिकेशन, COV अँड सिरीज, सॉल्व ऑल बेसिक क्वेश्चन्स विथ ॲक्युरेसी. ठीक आहे, देन सेकंड टार्गेट आहे आयडेंटिफाय 10 क्वेश्चन्स टू स्किप, फाइंड ॲटलीस्ट 10 क्वेश्चन्स फ्रॉम टुडे. ठीक आहे, टुडेज मॉक दॅट यू विल नॉट अटेम्प्टेड अँड इन्क्लुडिंग ऑल फोर. हे म्हणजे हे मी काय लिहिलंय, एक मॉक दिलेली आहे ना मी, त्याच्याबद्दलचं आहे, त्याला थोडं बाजूला ठेवा ह्या सेकंड टार्गेटला, मी ह्याला इलॅबोरेट करेन पुढे. ठीक आहे, थर्ड टार्गेट आपलं हे असणार आहे की प्रायोरिटी बेस, जे की मी मागे बोललो ना की प्रायोरिटी द्यायची. मग आउट ऑफ द रिमेनिंग 40 क्वेश्चन कोणते, 10 तर आपले बेसिकचे झाले होते ना, COV आणि हे आपण स्टार्टिंगला जाताना बेसिकचे क्वेश्चन आपण केले होते सॉल्व, राईट. मग उरले किती, 40 मध्ये आपल्याला आता असे प्रायोरिटी बेस करायचे की जे मला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, 10 तर बेसिकचे क्वेश्चन आपण पहिले सॉल्व्ह केले होते, फ्रॉम रिमेनिंग 30 क्वेश्चन प्रायोरिटाइज. ओके, म्हणजे कळलं का, 50चा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये मला 10 असे काढायचे की मला ते डेड करायचे, मला त्याला हातच नाही लावायचा. मग तो काहीतरी आगळा वेगळा 4 व्हीलरचा DI असेल किंवा हे जे मी फाइंड आउट केला बघा, हे ॲटलीस्ट 10 क्वेश्चन फ्रॉम टुडेज क्वेश्चन, 4 व्हीलर DI प्लस कॅल्क्युलेट, 10चा सेट मी फाइंड आउट केला. ठीक आहे, तो फाइंड आउट करायचा, बाजूला काढायचा. देन सेकंड थिंग की 10चे माझे मिसलेनियस आणि हे बेसिक सेट्सचे झाले होते, 10 हे झाले, 10 20 उरले किती, 30 क्वेश्चन. तर त्या 30 मधून मला आता फक्त आणि फक्त 50% क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, राईट. मग 50% क्वेश्चन सॉल्व्ह करायचे म्हणजेच काय बघा, हे 50 मधून 10 बाजूला काढले, कन्क्लुजन मी इथे दिले. परमनंट स्किप करायचे आहेत आणि ज्याला हात नाही लावायचा आहे. रिमेनिंग 40 पैकी बेसिकचे 10 तर आपल्या सर्वांना येणार 10 क्वेश्चन, उरले 30 पैकी 50% सॉल्व्ह करायचे म्हणजे 15. ठीक आहे, 15. ठीक आहे, शांतपैकी प्रायोरिटाइज करून घ्यायचे. बाकी बोनस, मग बाकीचे बोनस तुमच्या लेवलनुसार बोनस असणार, की ज्याची कोणाची लेवल हाय असते, कोणाला जास्त टॉपिक क्लिअर आहेत, मग ते बाकीचे क्वेश्चन बोनस असणार. क्लिअर आहे, तर LR असो किंवा कॉन्ट असो, त्याच्यामध्ये इकडे पण लिहिले बघा मी कन्क्लुजन पूर्णपैकी. ठीक आहे, सो LR असो किंवा कॉन्ट असो, परत एकदा ऐका मला काय सांगायचं, LR असो किंवा कॉन्ट असो, दोन्ही सब्जेक्टमध्ये पहिले पेपर सुरू झाल्या 45व्या मिनिटाला आपला माइंडसेट असा असायला हवाय की मला इनिशियली 2 मिनिटांमध्ये सगळा पेपर गो थ्रू करायचा आहे आणि काय काय आलंय ते फाइंड आउट करायचंय. क्लिअर, काय काय आलंय ते मला फाइंड आउट करायचंय. मी एकदा फाइंड आउट केलं की हा टाईपचा DI आलाय, ही टाईपची पझल राहिली, मी ते लिहून घेतली की मला सगळी आयडिया क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे, सेकंड थिंग, मी फाइंड आउट करत असताना मला सिम्प्लिफिकेशन भेटला, त्याचा मिनिंग असा आहे का की मी सिम्प्लिफिकेशन सॉल्व्ह करणार नाही? ऑफकोर्स नो, मी करणार. मला इनइक्वॅलिटी भेटला, ऑफकोर्स मी करणार. ठीक आहे, सो त्या 45 मिनिटापासून गो थ्रू करताना कॉन्ट आणि LR मध्ये इनिशियली आपल्याला सिम्प्लिफिकेशन, COV, सिरीज, देन इनइक्वॅलिटी, सिलॉग, हे जे छोटे पॅटर्न्स आहेत कॉन्ट आणि LR दोघांचे, ते सॉल्व्ह करायचे. क्लिअर, आणि ते फाइंड आउट करता करता, म्हणजे ते सॉल्व्ह करता करता किंवा पुढे जाता जाता
आपल्याला जे डीए आलेत, पझल आलेत किंवा क्रिटिकलचे किती क्वेश्चन आले ते फक्त आपल्याला बाजूला नोट डाऊन करायचे. कसं करायचं तुम्ही पुढच्या स्क्रीनशॉट मध्ये दाखवणार आहे, तर ते फाइंड आउट करायचे. क्लिअर इथपर्यंत? आणि जेव्हा आपण 45 मिनिटापासून 42 किंवा 43 किंवा 40 मिनिटापर्यंत हे क्वेश्चन सॉल्व्ह करत करत 50व्या क्वेश्चनवर जाणार, तर आपल्याला समजणार की मला इतके इतके क्वेश्चन्स आले, जे की आता पुढच्या स्क्रीनशॉटवर तुम्हाला समजून जाईल. हा, एक अजून पॉईंट राहिला, ते ठीक आहे, मी त्या पॉईंटवर बरं ठीक आहे हाच पॉईंट सांगतो. कमबॅकचा मी बोललो होतो ना, कमबॅक करायचा स्ट्रक झाल्यावर काय करायचं काय नाही. खूप सारे वेज आहेत, पण त्यातला वन ऑफ द बेस्ट वे हा आहे असं मला वाटतं की जे तुम्ही यूज करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, तर कधी पण एक्झामला गेल्यावरती आजपर्यंत मी जेवढ्या एक्झाम दिल्या त्या प्रत्येक एक्झाम मध्ये मी हे करतो गोष्ट. ठीक आहे, काय करतो, एबीसीडी तर लिहितो आपण, पण एबीसीडी सोबतच आपल्याला एक गोष्ट लिहायची. काय लिहायची, तर हे लिहायचे. म्हणजे हे लिहायचे म्हणजे हेच नाही लिहायचे, तुम्हाला काहीतरी असं लिहायचे जे की तुम्हाला पॉझिटिव्ह फील करून देईल. ठीक आहे, मग ते काही पण असेल. आणि अबाउट यू लिहायचे, अबाउट नोबडी. ठीक आहे, अबाउट फक्त यू लिहायचं, तुमच्याबद्दलच लिहायचं. मग मी असं लिहितो, कीप फेथ अँड एन्जॉय युअर मॉक. ठीक आहे, स्टक तर होणारच, फक्त शांत बसायचे 1-10 सेकंद, देन कमबॅक करायचं, डू नॉट वरी, सिलेक्ट युअर फेवरेट थिंग. असं तसं मी लिहितो काही पण माझ्याबद्दल. तसंच आपल्याला एक्झाम मध्ये लिहायचं, जे की मी मागच्या एसबीआय क्लर्क मेन्सच्या पेपरमध्ये पण लिहिलेलं मला आठवते. ठीक आहे, मग याचा फायदा काय, जेव्हा मी हे असं असं सॉल्व्ह करत 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 3-4 पेजेस सॉल्व्ह करत पुढे गेलो, पझलमध्ये स्टक झालो, इमिजिएटली जिथे स्टक झालं, जिथे आपल्याला फील झालं की नाही मी ते स्टक झालो, देन ह्या पेजवरती यायचं आणि फक्त 2 लाईन रीड करायच्या. का, कारण की आपण त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये असणार, मी स्टक झालो, मी स्टक झालो, मी स्टक झालो. आणि जेव्हा आपण हे रीड करणार तेव्हा आपण त्या स्टेट ऑफ माइंड मधून बाहेर येणार आणि ह्या स्टेट ऑफ माइंड मध्ये जाणार, कुठेतरी आपण स्वतःला बिल्डअप करणार. क्लिअर? आणि जेव्हा आपण हे बिल्डअप करणार तेव्हा मग आपण आपल्या ज्या गोष्टीमध्ये स्टक झालो त्या आपण सिक्वेन्शियली लावणार. क्लिअर? ठीक आहे, तर तो जो आपला मागचा पॉईंट राहिला होता ना, त्याला मी इथे बघा ही मॉक आहे, एसबीआय क्लर्क मेन्स कॉन्ट 8. ही जी मॉक दिली होती मी सर्वांसोबत, जी की खूप सारे माझे जे ग्रुप मेंबर होते त्यांनी ही मॉक बघितली होती आणि मी कशी मॉक देतो त्यांना सांगितलं होतं. तर त्याच्यामध्ये हे जो पॅटर्न आहे, पॅलेट वगैरे हे, ठीक आहे, हे नंतर बघून घ्या. तर त्या मॉकचा पेज म्हणजे लाईव्ह मी कशी ती मॉक सॉल्व्ह करायची असते आपल्याला, किंवा कसं मला सांगायचं ते इथे समजून घ्या. ठीक आहे, तो मॉक वगैरे बाजूला ठेवा, पण हे समजून घ्या. सेम ॲज इट इज, सेम आपलं ठरलेलं. पहिल्या 2 मिनिटात हे लिहून घ्यायचं, जेव्हा डिक्लेरेशन येतं तेव्हा हे लिहून घ्यायचं काहीतरी, म्हणजे काहीतरी इन द सेन्स आपल्याबद्दल. तसं मी हे लिहून घेतलं. ठीक आहे, म्हणजे याला आपण म्हणूया की आपली एक शॉर्ट ट्रिक म्हणूया, एक मंत्र म्हणूया. ठीक आहे, मंत्र आपण याला म्हणू शकतो. तर एक असा मंत्र लिहायचा स्वतःबद्दलचा, जे की आपल्याला जिथे कुठे आपण स्टक झालो तिथे आपल्याला बेनिफिट होईल. ठीक आहे, देन मग त्या मॉकमध्ये सिरीज आलेली. सो सिरीज मी हे असं रस्त्यात सॉल्व्ह केलं, आपलं ठरलेलं 45 मिनिटापासून. रस्त्यात जे येईल मिसलेनियसचा पॅटर्न तो सॉल्व्ह करायचा. रस्त्यात जे येईल ते आपण मिसलेनियसचा पॅटर्न सॉल्व्ह करायचा. क्लिअर? आणि रस्त्यात मिसलेनियसचा पॅटर्न हे बघा, हे मी क्वेश्चन सॉल्व्ह केले सिरीजचे. हे इथे सीओव्ही सॉल्व्ह केलं आय थिंक, मला जेवढं आठवतं. आणि इथे मी काहीतरी सॉल्व्ह केलं. ठीक आहे, एवढं मी सॉल्व्ह केलं आणि पॅरलली मी इकडे पॅटर्न्स फाइंड आउट केले. हे ब्ल्यू वाला दिसतंय का, त्या ब्ल्यू मध्ये मी बघा हे पॅटर्न्स फाइंड आउट केले. काय केलं मला आता क्लिअरली इथून दिसत नाही, मी इकडून सांगतो. कॅसलेट, हे बघा कॅसलेट 2 बोटॅन स्ट्रीम, म्हणजे 2 क्वेश्चन कॅसलेटचे आलेले, 5 DI आलेले. पुन्हा 18 नंबरचा क्वेश्चन कॅसलेटच्या मेलचा आलेला, 5-5 क्वेश्चन, हे 5. ठीक आहे, हे 5 असं. कॅसलेट 2 सेट नंबर सिस्टीमचा आलेला क्वेश्चन नंबर 31 वर. क्रिकेटचा DI आलेला 37 क्वेश्चन नंबरवर. कॅसलेट सेव्हिंग इन्कमची आलेली 42 नंबर क्वेश्चनवर. 45 रडार. हे मी असं पटपट पॅरलली बाजूला लिहित हे वाला सॉल्व्ह करत गेलो. क्लिअर? मग आज असं हे माझं सगळं 39 समथिंग मिनिटात झालेलं. आणि देन मग मी त्याला सिरीज वाईज इथे लावलं की अमॉंग देम माझ्यासाठी कोणता पॅटर्न डेड आहे. आठवलं का तो प्रायोरिटाईज, ते डेड पॅटर्न मी असे खाल्लेले. बोटॅन स्ट्रीम कॅसलेट खूप डिफिकल्ट आहे, मिसिंग वाली आहे, मला नाही जमणार, मग मी ती कॅसलेट स्किप केली. ठीक आहे, एक मिनिट. हा, म्हणून मी ती 7 नंबरला लिहिली, प्रायोरिटी दिली. देन सेकंड खालून प्रायोरिटी क्वेश्चन नंबर 42 सेव्हिंगची कॅसलेट, जिला 2च मार्काची आणि खूप क्रिटिकल आहे, सो मी त्याला प्रायोरिटाईज केलं, खाली लिहिली. देन मेलची कॅसलेट. ओके, मग मला जमतंय काय, ज्याचे मला फास्ट जमतील, तर फुटबॉलचा DI मला जमतो, मग मी त्याला असं प्रायोरिटाईज केलं. रडारचा DI, क्रिकेटचा DI, मग नंबर सिस्टीम. सो याच्या म्हणून एक कळलं, 10 मार्काचा जेव्हा बेसिकचं स्ट्रक्चर होणार त्याच्यानंतर आपण हे जे प्रायोरिटाईज करणार तर फक्त आपला फोकस याच्यावरतीच असणार. समजलं? ह्या स्ट्रॅटर्जीचा मिनिंग काय आहे? स्ट्रॅटर्जी इन द सेन्स की आपल्याला गोष्टी कशा सॉर्ट आउट करायच्यात, हे सॉर्टेड आहेत, हे सगळं सॉर्टेड करून घेतलेले. आणि हे मी माझ्या प्रिपरेशन मध्ये स्वतः सॉर्टेड करून ठेवलेले की मला काय करायचंय. आपण तर अभ्यास करतोय पण गोष्टी का वर्कआउट होत नाहीत, कुठे का गोष्टी कमी पडतायत, तर ह्या गोष्टी इथे कमी पडत होत्या.
ठीक आहे. सो हे जेव्हा समजलं तर मला वाटलं की हे शेअर करायला हवं सर्वांसोबत शेअर केलं तर सर्वजण ह्याचा बेनिफिट करून घेतील, त्यांच्या पण प्रिपरेशन लेवलमध्ये ह्याला एक्झिक्यूट करतील आणि तुमचा जो कुठे छोटा मोठा रिझल्ट अडलाय ना तर ह्या गोष्टींमुळेच अडलाय. मी तर म्हणतो की तुम्ही मोर दॅन डिझर्विंग आहात, फक्त ती गोष्ट फाइंड आउट करायची आहे आणि आपल्याला त्या गोष्टी एक्झिक्यूट करायच्या. ठीक आहे. सो हे एकदा क्लिअर असू द्या की सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करता करता आपल्याला ज्या गोष्टी फाइंड होतात सेम ॲज इट इज LR मध्ये. ठीक आहे. LR मध्ये पण मला ना क्रिटिकलचे हे क्वेश्चन भेटले, मला ना सर्क्युलरची पझल येते पण मला ना 2 पॅरलल येत नाही. 2 पॅरलल इथे खाली लावायची, काही होत नाही, नंतर प्रायोरिटाईज करायचं, पण ह्याला ना थोडासा वेळ द्यावा लागणार, स्टार्टिंगचे 2 मिनिटं. ठीक आहे. सो होप सो तुम्हाला हा पॉईंट क्लिअर असेल क्वांट आणि LR बद्दल आणि स्पेशली इंग्लिश आणि GA बद्दल. ठीक आहे. तर होप सो हे जे आपण सेशन आज इथे सांगितले किंवा हे सेशन आपण जे घेतले तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होप सो क्लिअर असाव्यात आणि तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असाव्यात हे असं मला वाटतं. फक्त मी आता इथे जाता जाता एक 2-4 पॉईंट शेअर करेल माइंडसेट आणि याच्याबद्दल, प्रेशर हँडलिंग बद्दल. तर हे बघा, माइंडसेट, प्रेशर हँडलिंग किंवा बाकी ज्या काही गोष्टी आहेत की माझ्या एक्झामला जाताना हाच इश्यू होतो किंवा मॉकमध्ये मला स्कोर खूप येतो पण तिथे एक्झाममध्ये नाही येत, तर हे आपण जेव्हा का होतात ह्या गोष्टी नॅचरल आहेत. ह्या गोष्टी अशा नाही की माझ्यासोबत होत नाही किंवा यांच्यासोबत होत नाही किंवा त्यांच्यासोबत होत नाही किंवा सेकंड पर्सन सोबत होत नाही, सर्वांसोबत होतात. पण मुद्दा हा आहे की त्याच्यातून आपण बॅक कसं करतो, त्याच्यावर ओव्हरकम कसं करतो. ठीक आहे. सो इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा जेव्हा मला प्रेशर हँडलिंग येईल तेव्हा मी स्वतःवर बिलीव्ह ठेवाल. ठीक आहे. मी त्याला फिअरमध्ये कन्वर्ट नाही करणार, मी त्या गोष्टींना कामली हँडल करेल. आहे माझी ॲबिलिटी. ठीक आहे. मी करणार ह्या गोष्टी व्यवस्थित. हा माइंडसेट नाही ठेवायचा आहे की मला फक्त ही एक्झाम काढायची आणि ही एक्झाम माझ्यासाठीच बनली, असं नाही. ही एक्झाम जर माझ्यासाठी बनली असेल तर डेफिनेटली मला ही एक्झाम भेटेल आणि भलेही मला एक्झाम नंतर माझी क्लिअर नाही झाली तर अनदर कोणती तरी एक प्लेस असेल तिथे मी जाणार आणि तिथे माझ्या लर्निंग्स रिमेन्स आहेत. सो मला तिथपर्यंत पोहोचायचे. हा स्टेट ऑफ माइंड ठेवायचा आपल्याला. असं नाहीये की SBI क्लर्क देतोय ते SBI क्लर्कच निघाव किंवा IBPS PO देतो ते IBPS POच निघा. काय सांगता तुम्ही RBI ग्रेड बी साठी बनले असणार, मग का असं तुम्ही डिसाईड करताय? डिसाईड आपण करू शकत नाही. ठीक आहे. सो हा स्टेट ऑफ माइंड ठेवायचा आहे आणि जेव्हा प्रेशर हँडलिंग जेव्हा प्रेशरचा विचार येतो की एक्झाममध्ये सॉल्व्ह करता करता मला प्रेशर आलं, घाम आला, मी स्टक झाले, त्याच्यासाठी तर मी ते सांगितलं, ते फक्त तुम्ही इम्प्लिमेंट करून बघा तुमच्या मॉकमध्ये, तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल. ठीक आहे. होप सो ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या काही शेअर केल्यात, मी असं नाही म्हणणार 100% तुम्ही हे एक्झिक्यूट करा, बट याच्यातलं 70% जरी केलं ना तुमचं बऱ्यापैकी काम होऊन जाईल. कारण की प्रत्येकाचा रिझल्ट कुठे ना कुठे ते छोटासा थांबलाय, जो आपल्याला फक्त त्याचा रास्ता असा मोकळा करायचा आहे, झालं, रिझल्ट येऊन जाणार. कारण की ऑलरेडी आपण खूप डेली अभ्यास करतोय, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, फक्त त्या इम्प्लिमेंट करायच्या. ठीक आहे. चलो, ऑल द बेस्ट फॉर ऑल अपकमिंग एक्झाम अँड टेक केअर. सी यू. ब्लेस यू. चलो, टेक केअर.